आपलं स्टार्च पावडर जे आहे ती स्टार्च पावडर आहे. म्हणजे स्टार्च पावडर आपलं कॉर्न फ्लोअर जे आहे ते हे आहे. आणि घरामध्ये आपण ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे हे करायचं. तर आपला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घरी कणिक केली असेल ना, मुलींमध्ये तर केलं असणार आहे. मी पण केलेले, मला पण येतं करायला. चपाती ज्या आहे त्या चपाती एकदम राऊंडेड व्हायच्या. म्हणजे राऊंडेड का व्हायच्या त्याचं कारण आहे, ज्यावेळेस मी ते म्हणजे ते कणिक ज्यावेळेस लाटायचो त्यावेळेस त्याचा आकार वेगवेगळ्या शेप मध्ये असायचा. मग माझ्या घरी ते ताट होतं तसं गोल, त्याला असे ते हे होतं ते त्याच्यावरती ठेवायचो, ते दाबायचो आणि कडचं जे आहे ते कडचं काढून घ्यायचो मी आणि बरोबर गोल चपाती. आपल्याला माहिती म्हणजे कुठं वापरलं जातं ते मंचुरियन जे आहे ते मंचुरियन एवढं क्रिस्पी का लागतात तर त्याला हे कॉर्न फ्लोअर जे आहे ते लावलेलं असतं. कसं करायला येतो फक्त टाक की सगळं अजून टाक. तर आपलं म्हणजे जे फ्लुइड जे आहे ते फ्लुइड तयार झालेलं आहे. आपण फ्लुइड कुणाला म्हणतो? द सबस्टन्स दॅट फ्लो. जे पदार्थ वाहतात त्यांना आपण काय म्हणतो? फ्लुइड म्हणतो. मग तसंच हे पण काय फ्लुइड आहे. तर आता आपल्या क्लास मधलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पर्सन पुढे यावं. लोमटे साहेब ये पुढे. घाबर. तर आता माझा म्हणजे टास्क आहे आणि ज्यांना येईल त्यांनी म्हणजे ज्यांना जमेल त्यांनी पूर्ण करायचा तो टास्क. तर माझा टास्क आहे की हे जे आहे हा कंटेनर जो आहे त्याला हातामध्ये न धरता, हातात न धरता हे उचलायचं. असं कसं? बदाम जरा जास्तच खाते त्याच्यामुळे पहिलवान आल्यावर. टेबलला पण हात लावायचा नाहीये. नाही याचा एकाने बरोबर आहे ना की ह्याला हात लावायचा नाहीये. सरांचे थोडीच म्हणलेत की टेबलला पण हात लावायचा नाहीये. जमत नाही तर बस. हा फक्त ह्या टेबलला एक हात लावायचा नाहीये आणि या कंटेनरला एक हात लावायचा नाहीये. हा ते तो तर टास्क आहे ना की उचलून दाखवायचं आहे. कसं आहे फक्त त्याच्यामध्ये परत पावडर टाकायचे नाही, नाहीतर ते दगडासारखं ते कणिक करताल आणि मग त्याला कणकेला धरून उचलताल, नाही तर कणिकच निघायची बाहेर. आता ते तुमचा प्रश्न आहे. तिथं पाणी आहे परत. अरे बसलो इथं पाणी वगैरे काय नाही, कारण दोघांनी ते टास्क केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. आता पाणी भरल्यानंतर याचा अर्थ काय की मध्ये सॉफ्ट झालं असेल. मध्ये आपल्या साहेब लगेच बचकने केलं आहे ना, सॉफ्ट आहे ना. हा बुक्की मारून पहा बरं असं जोरात ते खालीपर्यंत हात जातो तरी. हा नाही उडलं तर उडलं, घरी जाऊन धुवायचं परत. तेच परत ते काढायचं, मंचुरियन लावायचं आणि हे मंचुरियन करायचं. नाही निवडत.
असं हे कर की जोरात मार. आता फक्त प्रेस कर बरं. नको आता ते उचलायचा टास्क गेला. संपला. याला नॉन न्यूटोनियन फ्लुइड म्हणतात. नॉन न्यूटोनियन फ्लुइड म्हणजे काय की ज्यावेळेस आपण याच्यावरती प्रेशर अप्लाय करतो, प्रेशर अप्लाय केल्यानंतर मध्ये हा हार्ड होतो, सॉलिड मध्ये जातो. आणि ज्यावेळेस आपण प्रेशर जो आहे तो प्रेशर आपण काय करतो तर रिमूव्ह करतो. प्रेशर रिमूव्ह केल्यानंतर परत हा कशामध्ये येतो तर आपल्या फ्लुइड मध्ये येतो. म्हणजे आपण याच्यावरती प्रेशर अप्लाय केला तर हा सॉलिड मध्ये, आणि ज्यावेळेस आपण प्रेशर रिमूव्ह करतो तर हा परत कशामध्ये येतो तर लिक्विड जे आहे ते लिक्विड. मला टास्क आहे मध्ये एका हातामध्ये पण आपण हे उचलू शकतो. बाकीच्या सर्वांनी 2-2 हातामध्ये उचलून दाखवलं. मी एका हातामध्ये उचलण्याचा प्रयत्न करतो किंवा उचललं तर उचललं. होय बाहुबली. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता फक्त काढायचं म्हणलं की स्लो मोशन मध्ये काढावं लागतं, नाहीतर निघायचं नाही. मध्ये आपल्या पुस्तकामध्ये जेवढे काय एक्सपेरिमेंट असतील ते सगळे एक्सपेरिमेंट घ्यायचं ठरलेलं आणि त्याचे व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचे. तुमच्यापैकी ज्यांना यायचं असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर येऊ शकतात. Thank you.